नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण घटना निर्मिती या घटकावरील प्रश्न आणि उत्तर यांच्या माध्यमातून आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण बघूयात. टिंबटिंब यांनी 1934 प्रथम घटना समितीची संकल्पना मांडली. तर उत्तर आहे एम.एन. रॉय. म्हणजेच एम.एन. रॉय यांनी 1934 प्रथम घटना समितीची संकल्पना मांडली. दुसरा प्रश्न आहे, प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. म्हणजेच प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले होते. त्यानंतर 1940 घटना समितीची मागणी ब्रिटिश सरकारने तत्वतः मान्य केली. ही मागणी टिंबटिंब नावाने ओळखली जाते. उत्तर आहे ऑगस्ट संधी किंवा त्याला आपण ऑगस्ट ऑफर असेही म्हणतो. म्हणजेच 1940 घटना समितीची मागणी ब्रिटिश सरकारने तत्वतः मान्य केली. ही मागणी ऑगस्ट ऑफर या नावाने ओळखली जाते. त्यानंतर आपण पाहूयात, कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार टिंबटिंबमध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. उत्तर आहे नोव्हेंबर 1946. म्हणजेच कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 संविधान सभेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर घटना समितीत एकूण टिंबटिंब सदस्य असतील. उत्तर आहे 389. म्हणजेच घटना समितीत एकूण 389 सदस्य असतील. त्यानंतर घटना समितीत टिंबटिंब जागा ब्रिटिश भारतासाठी होत्या आणि टिंबटिंब जागा संस्थानासाठी होत्या. तर उत्तर आहे 296 आणि 93. म्हणजेच घटना समितीत 296 जागा ब्रिटिश भारतासाठी होत्या आणि 93 जागा संस्थानासाठी होत्या. त्यानंतर ब्रिटिश भारतासाठी असलेल्या 296 जागांपैकी टिंबटिंब जागा प्रांतांमधून भरावयाच्या होत्या आणि टिंबटिंब जागा मुख्य आयुक्तांच्या प्रांतांमधून भरावयाच्या होत्या. उत्तर आहे 292 आणि 4. म्हणजेच ब्रिटिश भारतासाठी असलेल्या 296 जागांपैकी 292 जागा या प्रांतांमधून भरावयाच्या होत्या आणि 4 जागा मुख्य आयुक्तांच्या प्रांतांमधून भरावयाच्या होत्या. त्यानंतर घटना समितीत टिंबटिंब लोकसंख्येमागे एक सदस्य असणार होता. उत्तर आहे 10 लाख. म्हणजेच घटना समितीत 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असणार होता. त्यानंतर घटना समितीत टिंबटिंब प्रमुख समुदायामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. उत्तर आहे 3. म्हणजेच घटना समितीत 3 प्रमुख समुदायामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. त्यानंतर कॅबिनेट मिशनमध्ये टिंबटिंब हे त्रिसदस्यीय व्यक्ती होते. उत्तर आहे लॉर्ड पेथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर. म्हणजेच कॅबिनेट मिशनमध्ये पेथिक लॉरेन्स, क्रिप्स आणि अलेक्झांडर हे त्रिसदस्यीय व्यक्ती होते. त्यानंतर घटना समितीने उद्दिष्टांचा ठराव टिंबटिंब रोजी संमत केला. तर उत्तर आहे 22 जानेवारी 1947. म्हणजेच घटना समितीने उद्दिष्टांचा ठराव 22 जानेवारी
1947 रोजी संमत केला. त्यानंतर घटना समितीने राष्ट्रगीत, राष्ट्रगान टिंब रोजी स्वीकृत केले. उत्तर आहे 24 जानेवारी 1950. म्हणजेच घटना समितीने राष्ट्रगीत, राष्ट्रगान 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकृत केले. त्यानंतर घटना समितीची पहिली बैठक टिंब रोजी झाली. उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 रोजी. म्हणजेच घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. त्यानंतर घटना समितीची निवडणूक ही टिंब पद्धतीने आणि टिंब मतदान तत्वानुसार होणार होती. म्हणजेच उत्तर आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व आणि एकल संक्रमणीय. म्हणजेच घटना समितीची निवडणूक ही प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार होणार होती. त्यानंतर घटनेच्या मसुद्यावर टिंब दिवस विचार विनिमय केला गेला. उत्तर आहे 114. म्हणजेच घटनेच्या मसुद्यावर 114 दिवस विचार विनिमय केला गेला. त्यानंतर संविधान सभा जेव्हा कायदे मंडळ म्हणून भरत असे तेव्हा टिंब अध्यक्षस्थानी असत. उत्तर आहे जी.व्ही. मावळकर. म्हणजेच संविधान सभा जेव्हा कायदे मंडळ म्हणून भरत असे तेव्हा जी.व्ही. मावळकर अध्यक्षस्थानी असत. त्यानंतर संस्थानांनी घटना समितीत सहभागी न होण्याचे ठरवल्याने त्यांच्या टिंब जागा रिकाम्या राहिल्या. म्हणजेच उत्तर आहे 93. म्हणजेच संस्थानांनी घटना समितीत सहभागी न होण्याचे ठरवल्याने त्यांच्या 93 जागा या रिकाम्या राहिल्या. त्यानंतर घटना समितीत संस्थानाचे प्रतिनिधी संस्थान प्रमुखाने टिंब करावयाचे होते. म्हणजेच नामनिर्देशित करावयाचे होते. घटना समितीत संस्थानाचे प्रतिनिधी संस्थान प्रमुखाने नामनिर्देशित करावयाचे होते. त्यानंतर टिंब पासून हंगामी संसदेचे अस्तित्व संपुष्टात आले आणि 2 सदन असलेली पहिली निवडून आलेली संसद टिंब मध्ये अस्तित्वात आली. उत्तर आहे याचं 17 एप्रिल 1952, मे 1952. म्हणजेच 17 एप्रिल 1952 पासून हंगामी संसदेचे अस्तित्व संपुष्टात आले आणि 2 सदन असलेली पहिली निवडून आलेली संसद मे 1952 मध्ये अस्तित्वात आली. त्यानंतर घटना समिती विधिमंडळ म्हणून पहिल्यांदा टिंब रोजी भरली आणि टिंब यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली. तर याचं उत्तर आहे 17 नोव्हेंबर 1947, जी.व्ही. मावळकर. म्हणजेच घटना समिती विधिमंडळ म्हणून पहिल्यांदा 17 नोव्हेंबर 1947 रोजी भरली आणि जी.व्ही. मावळकर यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर घटना समितीच्या पहिल्या बैठकीला टिंब या देशाचे अनुकरण करून सर्वात ज्येष्ठ सदस्य सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली. तर यांचं उत्तर आहे फ्रान्स. म्हणजेच घटना समितीच्या पहिल्या बैठकीला फ्रान्स या देशाचे अनुकरण करून सर्वात ज्येष्ठ सदस्य सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली. 13 डिसेंबर 1946 रोजी टिंब यांनी घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. म्हणजेच 13 डिसेंबर 1946 रोजी
जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव मांडला. त्यानंतर घटना समितीतून मुस्लिम लीगचे सदस्य बाहेर पडल्यामुळे 389 ही सदस्य संख्या टिंबटिंब झाली. उत्तर आहे 299. म्हणजेच घटना समितीतून मुस्लिम लीग बाहेर पडल्यामुळे 389 ही सदस्य संख्या 299 झाली. त्यानंतर आहे संविधान सभा जेव्हा घटना समिती म्हणून कार्य करत असे त्यावेळी टिंबटिंब अध्यक्षस्थानी असत. उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजेच संविधान सभा जेव्हा घटना समिती म्हणून कार्य करत असे त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्षस्थानी असत. त्यानंतर कॅबिनेट मिशनने त्यांची योजना टिंबटिंब रोजी प्रसिद्ध केली. तर उत्तर आहे 16 मे 1946. म्हणजेच कॅबिनेट मिशनने त्यांची योजना 16 मे 1946 रोजी प्रसिद्ध केली. त्यानंतर घटना समितीची एकूण टिंबटिंब सत्रे झाली. तर उत्तर आहे 11. म्हणजेच घटना समितीची एकूण 11 सत्रे झाली. त्यानंतर घटना समितीसाठी 296 जागांसाठी टिंबटिंब रोजी निवडणुका घेण्यात आल्या. तर उत्तर आहे जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये. म्हणजेच घटना समितीसाठी 296 जागांसाठी जुलै-ऑगस्ट 1946 रोजी निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर भारताची फाळणी टिंबटिंब यांच्या योजनेनुसार झाली. उत्तर आहे माउंटबॅटन. म्हणजेच भारताची फाळणी माउंटबॅटन यांच्या योजनेनुसार झाली. त्यानंतर घटना समितीच्या पहिल्या बैठकीला टिंबटिंब सदस्य उपस्थित होते. त्याचं उत्तर आहे 211. म्हणजेच घटना समितीच्या पहिल्या बैठकीला 211 सदस्य उपस्थित होते. त्यानंतर घटना समितीने टिंबटिंब यांची घटनात्मक सल्लागार म्हणून निवड केली. उत्तर आहे B.N. राव. म्हणजेच घटना समितीने B.N. राव यांची घटनात्मक सल्लागार म्हणून निवड केली. त्यानंतर प्रश्न आहे 11 डिसेंबर 1946 रोजी टिंबटिंब आणि टिंबटिंब यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि H.C. मुखर्जी. म्हणजेच 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि H.C. मुखर्जी यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. म्हणजेच अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष हे H.C. मुखर्जी. त्यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीत काँग्रेसने टिंबटिंब जागा तर मुस्लिम लीगने टिंबटिंब जागा जिंकल्या. तर उत्तर आहे 208 आणि 71. म्हणजेच घटना समितीत काँग्रेसने 208 जागा तर मुस्लिम लीगने 71 जागा जिंकल्या. त्यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीने राष्ट्रीय ध्वज टिंबटिंब रोजी स्वीकृत केला. तर उत्तर आहे 22 जुलै 1947. म्हणजेच घटना समितीने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकृत केला. त्यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीच्या पहिल्या बैठकीला टिंबटिंब यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली. तर उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा. म्हणजेच घटना समितीच्या पहिल्या बैठकीला सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीच्या पहिल्या बैठकीवर
डॅडॅश या पक्षाने बहिष्कार घातला? उत्तर आहे मुस्लिम लीग. म्हणजेच घटना समितीच्या पहिल्या बैठकीवर मुस्लिम लीग या पक्षाने बहिष्कार घातला. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीत टिंबटिंब या 2 व्यक्ती नव्हत्या. तर उत्तर आहे महात्मा गांधी आणि जिना. म्हणजेच घटना समितीत महात्मा गांधी आणि जिना या 2 व्यक्ती नव्हत्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने टिंबटिंब यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून दिले. ते याचे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजेच 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून दिले. त्यानंतरचा प्रश्न आहे, कॅबिनेट मिशन भारतात टिंबटिंब रोजी आले? तर उत्तर आहे 24 मार्च 1946. म्हणजेच कॅबिनेट मिशन भारतात 24 मार्च 1946 रोजी भारतात आले. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीने एकूण टिंबटिंब दिवस कार्य केले? उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. म्हणजेच घटना समितीने एकूण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कार्य केले.